सुरभी सोशल कनेक्ट अंतर्गत हॉस्पिटलमध्ये मोफत एंजिओग्राफी, हृदयरोग व लिव्हरची मोफत ओपीडी सवलतीच्या दरात उपचार आदी विविध उपक्रम सामाजिक सेवा म्हणून राबविले जात आहेत। याचा आतापर्यंत 3000पेक्षा जास्त रुग्णांनी लाभ घेतलाय। तसेच रुग्णसेवेच्या विस्तारासाठी नगरमध्ये प्रथमच न्यूरोसर्जरीत इंटरव्हेन्शन शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर भगवान आगे हे पूर्णवेळ सुरभी हॉस्पिटल येथे उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती सुरभी हॉस्पिटलचे चेअरमन व पोटविकार लिव्हर तज्ञ डॉक्टर वैभव आजमेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। सुरभी सोशल कनेक्ट या उपक्रमासाठी पोटविकार व लिव्हर तज्ञ डॉक्टर वैभव आजमेरे, हृदयरोग तज्ञ डॉक्टर अमित भराडिया, कॅन्सर तज्ञ डॉक्टर तुषार मुळे, अधिदक्षता तथा मधुमेह तज्ञ डॉक्टर प्रियन जुनागडे, अस्थिरोग तज्ञ डॉक्टर विलास व्यवहारे, लेप्रोस्कोपिक व जनरल सर्जन डॉक्टर श्रीवेज जेजुरकर, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सुलभा पवार, भूलतज्ञ डॉक्टर भूषण लोहकरे, रेडिओलॉजिस्ट डॉक्टर रुचा पितळे, डॉक्टर कोमल आजमेरे आदींसह विविध व्हिजिटिंग तज्ञ डॉक्टरांनी सहकार्य केले। नमस्कार, मी डॉक्टर वैभव आजमेरे, लिव्हर व पोटविकार तज्ञ व चेअरमन सुरभी हॉस्पिटल। इथं आपल्या सगळ्यांना एक कळविण्यात येतं की सुरभी सोशल कनेक्ट या उपक्रमाद्वारे आम्ही मागच्या 6 महिन्यात बरेचसे उपक्रम राबवलेले आहेत। याच्यात आम्ही कार्डियक म्हणा, ज्याच्यात आम्ही फ्री कन्सल्टेशन, अल्प दरात इको व स्ट्रेस। नमस्कार, मी डॉक्टर भगवान मोतीराम आगे, मी इंटरव्हेन्शनल न्यूरोसर्जन आहे, मिनिमली इन्व्हेजिव्ह स्पाइन सर्जन, स्ट्रोक पॅरालिसिस स्पेशलिस्ट आहे। सुरभी हॉस्पिटल येथे मी पूर्ण वेळ अवेलेबल आहे। सुरभी हॉस्पिटल येथे आपण मेंदूच्या आणि पाठीच्या मणक्याच्या सर्जरी चालू केलेल्या आहेत। यामध्ये मेंदूच्या किंवा पाठीच्या मणक्याच्या सिंपल टू कॉम्प्लेक्स सर्जरीज येथे केल्या जातात। जसे की डोकेदुखी असेल, डोक्याला मार लागलेला असेल किंवा पाठीच्या मणक्याला मार लागलेला असेल, मेंदूमध्ये रक्तस्राव असेल किंवा मेंदूच्या गाठी असतील, पाठीच्या मणक्याच्या गाठी असतील किंवा पाठीचे मणके सरकलेले असतील त्याच्या सर्जरीज असतील किंवा पाठीच्या मणक्यातील गाद्या सरकलेल्या असतील, या पाठीच्या मणक्याच्या मिनिमली इन्व्हेजिव्ह पद्धतीने येथे सर्जरीज अवेलेबल आहेत। त्याचप्रकारे स्ट्रोकसाठी, पॅरालिसिससाठी येथे सुरभी हॉस्पिटल येथे अद्ययावत ट्रीटमेंट आहे, ज्यामध्ये पेशंटची रक्तवाहिनी रक्ताची गुठळी होऊन बंद पडल्यानंतर पॅरालिसिस येतो, तर ही रक्ताची गुठळी लवकरात लवकर डिझॉल्व करणे किंवा बाहेर काढणे खूप महत्त्वाचे असते, जेणेकरून की मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत होईल। तर यामध्ये आपण मिनिमली इन्व्हेजिव्ह पद्धतीने कॅथलॅबमध्ये पेशंटच्या हाताच्या किंवा पायाच्या छोट्या नसमध्ये जाऊन आपण ही मेकॅनिकली रक्ताची गुठळी बाहेर काढू शकतो आणि याचा विंडो पिरियड 24 तासापर्यंत आपण ही प्रोसिजर करू शकतो, जेणेकरून पेशंटचा पॅरालिसिस रिव्हर्स होईल। पेशंटचा पॅरालिसिस रिव्हर्स होण्यासाठी आपण MRIच्या मदतीने डिसाईड करतो की पेशंटचा मेंदू हा आपण किती वाचू शकतो रक्ताची गुठळी बाहेर काढल्याच्या नंतर, आणि पेशंट त्वरित सर्जरीच्या नंतर याला रिस्पॉन्ड देतो आणि हात किंवा पाय किंवा बोलणं जे